श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्ष म्हटलं की बरेचशा जण नारायण नागबळीची पूजासुद्धा करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नारायण नागबळीची पूजा का केली जाते, ही पूजा करायला का सांगितली जाते, ही पूजा करण्यासाठी किती दिवस लागतात, ही पूजा कुठे केली जाते, ही पूजा कोणी करावी कोणी करू नये, ह्या पूजेसाठी साधारणतः खर्च किती येतो आणि कोणत्या कालावधीमध्ये ही पूजा केली जाते, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा आपण जीवन जगत असताना आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात आणि अशा वेळी आपण एकदम हतबल होतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडत आहे, हे का घडतंय हे जाणून घ्यायचं असतं. म्हणून आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो किंवा मग एखाद्या व्यक्तीकडे जातो की जे आपली कुंडली बघू शकतात, ब्राह्मणांकडे जातो आणि मग त्यांना आपली कुंडली किंवा मग हात दाखवतो. आणि याच्यावरून बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना नारायण नागबली ही पूजा करण्यासाठी सांगितली जाते. तर आता ही नारायण नागबळी पूजा का करण्यास सांगितली जाते हे सर्वात प्रथम बघूया. आपल्या अतृप्त पितरांना सद्गती मिळवून देण्यासाठी हा विधी केला जातो. आपल्या जीवनकाळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अनेक इच्छा किंवा मग वासना उत्पन्न होत असतात, परंतु सर्व वासना किंवा मग इच्छा व्यक्तीच्या पूर्ण होतातच असे नाही. काही तीव्र इच्छा किंवा मग वासना आपल्या अपूर्णच राहतात. या वासना मृत्यूनंतर देखील आत्म्यास सोडत नाही. मग असा आत्मा तो स्त्रीचा असो किंवा मग पुरुषाचा असो, आपल्या मुक्तीसाठी आपल्या घराण्यास किंवा मग संबंधित व्यक्तींना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक पीडा देत असतो. कारण आपल्या शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या शरीरातील आत्मा शरीराच्या बाहेर पडतो. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास दक्षिण दिशेस यमलोकाकडे सुरू होतो. हे आहे गरुड पुराणानुसार असं सांगितलं जातं. आत्मा हा अरुण आहे. तो जोपर्यंत शरीरात असतो तोपर्यंत शरीर उष्ण असते. म्हणून आत्मा जेव्हा ते शरीर सोडतो तेव्हा शरीर सुद्धा थंड पडू लागतं. आत्मा इतका अतिसूक्ष्म आहे की सामान्य डोळ्यांनी आपण त्यास बघू शकत नाही, परंतु जसे रेडिओवर आवाज ऐकतो, टेलिव्हिजनवर दृश्य बघण्यासाठी ज्या लहरी येतात त्या आपण बघू शकत नाही, पण त्यांचे अस्तित्व असते. त्याचप्रमाणे आत्म्याचं देखील असतं. अतिसूक्ष्म असल्याने आत्म्यास आपण बघू शकत नाही. म्हणून अशा आत्म्याच्या सद्गतीसाठी आपल्याला नारायण नागबली करावा असं सांगितलं जातं. या विधीद्वारे पितृदोष असेल, पिशाच्य पीडा असेल, संतती संबंधित प्रतिबंध असे समस्यांचे निवारण होऊन घराण्यातील व्यक्तींना आरोग्य प्राप्त होते. नोकरी व्यवसायामध्ये येणारे अपयश सुद्धा जाते आणि आर्थिक भरभराट होण्यास मदत होते. विवाहादी शुभ कार्य घरामध्ये होतात. थोडक्यात काय तर घराण्याची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक प्रगती होण्यास आपल्याला फायदा होतो. म्हणून आपण हा नारायण नागबली हा विधी जर आपल्याला एखाद्या ब्राह्मणाने, ज्योतिषाने सांगितलेला असेल तर तो करून घ्यायचा असतो आणि तो पितृपक्षामध्ये केलेला अतिशय उत्तम असतो. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की नारायण नागबळी ही पूजा कोण करू शकतं. शास्त्रानुसार नारायण नागबळी पूजा करण्यासाठी पुरुष एकटाही असला तरीसुद्धा चालतं, परंतु स्त्री कधीही एकटी ही पूजा करू शकत नाही. कुटुंबातील सदस्यांच्या उन्नतीसाठी एखाद्या व्यक्तीची पत्नी जर मृत पावलेली असेल तर तो व्यक्तीसुद्धा ही पूजा जी आहे ती करू शकतो किंवा मग नवरा बायको दोघेही जोडीने पूजा करू शकतात. संतती प्राप्तीसाठी पूर्ण दाम्पत्यसुद्धा ही पूजा करू शकतो. घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील तेवढे व्यक्ती सर्व पूजेला बसून ही पूजा संपन्न करू शकतात. गर्भवती महिला जर आपल्या घरामध्ये असेल तर तिला 7वा महिना लागून गेलेला असेल तर अशी पूजा करता येत नाही. मग गर्भवती म्हणजे 7वा महिना लागण्याच्या अगोदर गर्भवती महिलासुद्धा या पूजेसाठी बसू शकते. परंतु जर घरामध्ये गर्भवती महिला असेल आणि 7वा महिना लागून गेलेला असेल तर अशावेळी त्या घरामध्ये ही पूजा करायला चालत नाही, म्हणजे त्या घरातील व्यक्तींना. विवाहासारख्या पवित्र कार्यानंतर 1 वर्षापर्यंत नारायण नागबळी केला जात नाही. आणि एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये मृत पावलेली असेल तर त्या वर्षीसुद्धा वर्षभर नारायण नागबळी ही पूजा केली जात नाही, हा पूजाविधी होत नाही. आता आपण बघूया की ही नारायण नागबळी जी पूजा आहे ती करण्यासाठी किती दिवस लागतात. तर हा विधी जो आहे तो 3 दिवसांचा असतो. 3 दिवस ब्रह्ममुहूर्तावरतीच आपल्याकडून पूजा करून घेतली जाते. आणि ही पूजा कुठे करून घेतली जाते तर त्र्यंबकेश्वर इथे आपल्याला जवळ असं ठिकाण आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामधील, आणि गया येथे सुद्धा ही पूजा केली जाते. तर खूप जास्त ठिकाणं नाही आहेत की जिथे नारायण नागबळीची पूजा केली जाते, परंतु महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर इथे ही पूजा जी आहे ती केली जाते.
तर आता ही पूजा जी आहे म्हणजे नारायण नागबळी ही पूजा अजून एक कारण असतं करण्यासाठी. एखाद्या व्यक्तीच्या हातामधून जर नागाची हत्या झालेली असेल किंवा करवली गेली असेल किंवा कुणी हत्या करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर अशा वेळी सुद्धा आपल्याला नारायण नागबळी हा पूजाविधी जो आहे तो करावा लागतो. कारण नाग मारल्यामुळे किंवा मग नागाची हत्या केल्यामुळे आपल्या घराला जो व्यक्ती नागाची हत्या करतो त्याला पाप लागत असतं, त्याचे दोष लागत असतात आणि परिणामी आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात, दुःखप्राप्ती होते आणि त्याचं निवारण करायचं असेल तरीसुद्धा आपल्याला नारायण नागबळी हा विधी करायला सांगितलं जातं. अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल, आत्महत्या केल्याने मृत्यू झालेला असेल, परागंदा होणे म्हणजे घरातून निघून गेलेली असेल एखादी व्यक्ती, संतती न होता मृत पावणे, धनाच्या लोभामध्ये मृत्यू पावणे, अशा एक ना अनेक ज्या गोष्टी आहेत अशा कारणांमुळे आपल्या घरामधील जर पूर्वीचे लोक मृत्यू पावलेले असतील तर अशा वेळी त्या व्यक्तींना सद्गती प्राप्त होत नाही आणि याच्यामुळे ते आत्मा बनून आपल्या आसपास फिरत असतात आणि आपल्याला त्रास होत असतो त्या गोष्टींचा. याच्यामुळे हा विधी जर केला तर त्यांना सद्गती प्राप्त होते आणि आपल्याला सुखसमाधान मिळण्यास मदत होत असते. आपले पितृदोष नष्ट होत असतात. त्याच्यामुळे पितृदोष निवारणार्थ आपण नारायण नागबळी हा विधी करायला हवा. आता ज्यांना सांगितलेला असेल किंवा मग ज्यांना अशा अडचणी येत असतील तर अशा व्यक्तींनी हा विधी जो आहे तो करून घेण्यास काहीच हरकत नाही. आता खर्च किती येईल असा जर तुम्हाला विचारायचं असेल तर साधारणतः 5 ते 6 हजारांच्या दरम्यान ही जी पूजाविधी आहे हिचा खर्च असतो. म्हणजे सध्या तरी असा खर्च आहे आणि याच्यासाठी आपल्याला वस्त्र जे आहे ते सुद्धा घ्यावे लागतात. बाकी मग पूजेचं भरपूर असं साहित्य असतं, परंतु ते साहित्य त्या खर्चामध्ये ते बरोबर व्यवस्थित करतात. तुम्ही त्र्यंबकेश्वर इथे जाऊन ही पूजा जी आहे ती करू शकता. नारायण नागबळी पूजा जर आपण केली नसेल आणि आपल्याला जर पितृदोष असेल तर अशा वेळी काय होतं म्हणजे काय काय समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागू शकतं. संतती न होणं, गर्भपात होणं, कुटुंबामध्ये कलह निर्माण होणं, अकाली मृत्यू होणं, जसे आत्महत्या, खून, भ्रूणहत्या, अपघात, स्वप्नात नाग दिसणे, काही अकस्मात अघटित घटना घडणे, घरातील सुवासिनीस खिन्नता वाटणे, भीती वाटणे, सतत अस्वस्थता वाटणे, असुरक्षितता वाटणे, घरातून एखादी व्यक्ती पळून जाणे, धंद्यामध्ये नुकसान होणे, कर्जबाजारी होणे, कर्ज वसुलीसाठी माणसे घरी येणे, भाऊबंदकीमध्ये नुकसान होणे, जमिनीचे व्यवहार ठप्प होणे, सारखे सारखे कोर्ट कचेऱ्यांना जावे लागणं, नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अपयश येतं, नोकरीत प्रमोशन होत नाही, नोकरी अगर धंद्यात लक्ष न लागणं, सततचा आजार पण मागे लागलेलं असतं, लहान मुलांना वारंवार त्रास होत असतो, पुरेसे जेवण न जेवणं, झोपेत ओरडून उठणं, झोप पूर्ण न होणं, अभ्यासात लक्ष न लागणं, घरात सतत अशांतीचे वातावरण असतं, घरातील व्यक्ती वाम मार्गाला लागतात, उदाहरणार्थ व्यसन, परदार, परनिंदा, भांडणे होऊन घटस्फोट होतात, जमलेले लग्नसुद्धा मोडतात. असे एक ना अनेक भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडत असतात. याला कारणीभूत कुठेतरी पितृदोष असतात आणि याच्यामुळे आपण जर नारायण नागबळीची पूजा करायला सांगितली असेल तर ती नक्की करून घ्यावी. आता ही पूजा कुठे केली जाते तर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये ही पूजा जी आहे ती धार्मिक विधींपैकी एक नारायण नागबळीची पूजा आहे. ही त्या परिसरामध्ये अहिल्या गोदावरी संगम व सतीचे महास्मशान येथे नारायण नागबळीची पूजा केली जाते. कारण ही पूजा करण्यासाठी त्रिवेणी संगम असावा असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर तिथे कुठेतरी स्मशानभूमीसुद्धा असायला हवी आणि अशा पद्धतीने त्र्यंबकेश्वर इथे एक ठिकाण आहे, मग त्या ठिकाणी ही पूजा केली जाते. ही पूजा करण्यासाठी आपल्याला 3 दिवसांचा कालावधी लागतो. आता ही पूजा करण्यासाठी तुम्ही जर जात असाल तर याच्यासाठी काही नियमसुद्धा आहे. एखादा व्यक्ती जर नारायण नागबळी पूजा सुरू झाल्यावर भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान सोडून कुठेही जाता येत नाही, याची आपल्याला परवानगीसुद्धा भेटत नाही. सर्व भक्त पूजेच्या दिवसांमध्ये केवळ ब्राह्मणांनी प्रदान केलेले सात्विक जेवण जे असतं, ज्याच्यामध्ये कांदा लसूण नसतो घातलेला, असं भोजनच ग्रहण करू शकतात. पूजा करतेवेळी दोघांनाही पांढरे वस्त्र परिधान करायचे असते. म्हणजे पुरुषांना पांढरे धोतर, गमछा, रुमाल आणि स्त्रियांना पांढरी साडी घालावी लागते. त्याचबरोबर आपल्याला जर ही पूजा करायची असेल तर त्र्यंबकेश्वर इथे तर आपल्याला अगोदरच्या दिवशी 1 दिवस अगोदर आपल्याला या पूजेसाठी हजर राहावं लागतं आणि हा विधी केल्यानंतर भाविक 1 दिवसासाठी सूतक पाळतात. त्यात त्यांना कोणत्याही व्यक्तींना किंवा कशालाही स्पर्श करण्याची अनुमती नसते, कोणाच्या घरी जाण्याची अनुमती नसते आणि कोणतं शुभ कार्य करण्याससुद्धा ते जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने नारायण नागबळी ही पूजा जी आहे ती त्र्यंबकेश्वर येथे पितृपक्षामध्ये केली जाते. त्याचबरोबर काही वेगळ्या तिथी असतील तर त्यांनासुद्धा ब्राह्मण सांगत असतील तर अशा वेळी तुम्ही करू शकता, परंतु पितृपक्षामध्ये ही
पूजा करणं किंवा नारायण नागबळी करणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं आणि शुभ मानलं जातं. ज्या व्यक्तींना सांगितलं असेल की पितृदोष असतील आणि त्यांना ही शांती किंवा ही विधी जो आहे तो करायला सांगितलेला असेल, अशा व्यक्तींनीच हा करावा. जर तुम्हाला सौम्य पितृदोष वाटत असतील तर तुम्ही घरामध्ये छोटे छोटे उपाय करून सुद्धा हे पितृदोष जे आहे ते कमी करू शकता. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.